लास्ट लेक्चरमध्ये आपण फायनल अकाउंटचा एक प्रॉब्लेम पाहिला होता विदाऊट ॲडजस्टमेंटवाला. त्याच्यामध्ये आपण फक्त पोस्टिंग्स बघितल्या होत्या. आज देखील आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा एक प्रॉब्लेम घेणार आहोत. आज आपण ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट आणि बॅलन्स शीट टॅली कशी करतात या प्रॉब्लेममध्ये बघणार आहोत. तर प्रॉब्लेम आपण चालू करूयात. खूप सोपं आहे, फक्त लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. तर प्रॉब्लेम असा आहे की रुचा अँड जुली आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस देअर कॅपिटल रेशो. इथे रेशो आपल्याला मेन्शन केलेला नाही आहे, बट सांगितलेलं काय आहे, कॅपिटल रेशोने घ्यायचं आहे आपल्याला. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. तर पहिली एंट्री आहे परचेसची 48,000, ट्रेड एक्सपेन्सेस 3,000, सॅलरी 4,500, वेजेस अँड सॅलरीज 2,800, ॲडव्हर्टाइजमेंट 2 years 4,000. ते कसं 2 yearsचं 1 yearमध्ये कन्वर्ट करायचं ते मी सांगेनच तुम्हाला. सेल्स रिटर्न 8,000, फ्री होल्ड प्रॉपर्टी 23,000, ऑफिस रेंट 5,000, मोटर वॅन 40,000, स्टॉक 89,500. हा तुमचा ओपनिंग स्टॉक आहे, कारण डेट दिला आहे 1/4/2018. जनरल एक्सपेन्सेस 2,500, सन्ट्री डेटर्स 62,000, कोल गॅस अँड फ्यूल 1,000, कॅरेज इनवर्ड 8,000, कॅरेज आउटवर्ड 1,300, प्लांट अँड मशिनरी 13,800. कॅपिटल अकाउंट रुचा अँड जुली रुचाचे दिले 80,000, जुलीचे दिले 40,000, सन्ट्री क्रेडिटर्स 22,000, सेल्स 1,48,000, RDD 1,200, बिल्स पेएबल 12,000, परचेस रिटर्न 6,000. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात ॲडजस्टमेंट कोणकोणत्या दिल्या आहेत ते आपण बघू. तर ॲडजस्टमेंट दिल्या आहेत आपल्याला. क्लोजिंग स्टॉक ॲज अ व्हॅल्यूड 88,000 अँड 90,000 मार्केट प्राईज. रुचा अँड सेकंड ॲडजस्टमेंट आहे रुचा अँड जुली विड्रॉ फ्रॉम बिझनेस 3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिवली फ्रॉम देअर पर्सनल यूज. पर्सनल यूज मतलब ड्रॉइंग. थर्ड ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएट मोटर वॅन बाय 5% अँड प्लांट अँड मशिनरी बाय 7%. त्याच्यानंतर फोर्थ ॲडजस्टमेंट आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स ऑन डेटर्स 5% इज टू बी क्रिएटेड. फिफ्थ ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस 800. त्याच्यानंतर सिक्स ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ 6,000 वेअर परचेस ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इज इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. हे आपल्याला 6 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, हे आपण पाहणार आहोतच. त्याच्या आधी आपण पोस्टिंगच्या एंट्र्या कुठे कुठे जातात ते पहिल्या आधी पाहणार आहोत. तर आधी सर्वात पहिली परचेस कुठे जातं, ऑब्वियसली ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस कुठे जाणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सॅलरी कुठे टाकायची, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. वेजेस अँड सॅलरी कुठे जाणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ॲडव्हर्टाइजमेंट कुठे जातं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. सेल्स रिटर्न सेल्समधून मायनस. फ्री होल्ड प्रॉपर्टी ॲसेट्समध्ये. ऑफिस रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मोटर वॅन ॲसेट्सला. स्टॉक ओपनिंग स्टॉक आहे म्हणजे कुठे जाणार, प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. सन्ट्री डेटर्स ॲसेटला. कोल गॅस फ्यूल कुठे जाणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. प्लांट अँड मशिनरी ॲसेटला. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट. आता इथे आपल्याला सेपरेट कॅपिटल अकाउंट बनवायचं आहे, म्हणजे कुठे जाणार कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. त्यांचं सन्ट्री क्रेडिटर्स लायबिलिटीज. सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. RDD प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. बिल्स पेएबल लायबिलिटी. परचेस रिटर्न परचेसमधून मायनस. ओके. आता ॲडजस्टमेंट बघूया आपण. तर ॲडजस्टमेंटमधली पहिली आहे क्लोजिंग स्टॉक ॲज व्हॅल्यूड 88,000 अँड कॉस्ट प्राईस अँड 90,000 मार्केट प्राईस. आता पहिले ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकच्या पहिले इफेक्ट कुठे जातं ते बघूया आपण. तर क्लोजिंग स्टॉक ॲज व्हॅल्यूड 88,000 कॉस्ट प्राईस अँड 90,000 मार्केट प्राईस. तर क्लोजिंग स्टॉकमध्ये पहिली गोष्ट
जी लहान अमाऊंट असते, जी कॉस्ट प्राईज असून दे मार्केट प्राईज असून दे, जी लहान प्राईज जी असते अमाऊंट जी असते ना तीच आपल्याला काय करायची असते, एंट्रीला टाकायची, अकाउंटमध्ये टाकायची असते. तर लहान कुठची आहे 88,000, 90,000 काय होणार कॅन्सल होणार. आता याचे दोन इफेक्ट कसे टाकायचे, तर पहिला इफेक्ट जो जातो तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बरोबर, आणि दुसरा इफेक्ट कुठे जातो ॲसेट साईडला, बरोबर. त्याच्यानंतर आहे सेकंड ॲडजस्टमेंट. सेकंड ॲडजस्टमेंट काय, रुचा अँड जुली विड्रॉ फ्रॉम द बिझनेस 3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिवली फॉर देअर पर्सनल यूज. पर्सनल यूजमधले म्हणजे काय की त्या दोन्ही पण पार्टनर्स आहेत त्यांनी काय केलं आहे 3,000 आणि 2,000 जी गुड्स आहेत ते स्वतःसाठी पर्सनल यूज म्हणून वापरलेले आहेत बिझनेसमधले. सो त्याचं काय झालं, ते ड्रॉविंग झालं. मग काय होणार, पहिली इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरी इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला, बरोबर. ओके. त्याच्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट जी आहे ती डेप्रिशिएट मोटर व्हॅन बाय 5% अँड प्लांट अँड मशिनरी 7%. ओके. आता डेप्रिशिएशनचं काय होतं माहिती आहे तुम्हाला, पहिला इफेक्ट ॲसेट्समधून मायनस, म्हणजे मोटर व्हॅनमधून 5% मायनस होतील आणि प्लांट अँड मशिनरीमधून 7% मायनस होतील. ते किती अमाऊंट असेल ते आपण बघणारच आहोत. तर पहिला ॲसेट्समधून मायनस आणि दुसरी गोष्ट सेकंड इफेक्ट कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, बरोबर. त्याच्यानंतर मग आपण टिक करून घेऊया, मोटर व्हॅनची आहे एक आणि दुसरी कुठची आहे प्लांट अँड मशिनरी, बरोबर. म्हणजे आपल्याला तिथे जागा सोडून जोडायला, कारण तिथून मायनस करायचे आहेत ना आपल्याला, त्यासाठी. त्याच्यानंतर काय करायचं, फोर्थ ॲडजस्टमेंट काय आपली, रिझर्व फॉर डाऊटफुल डेज ऑन डेटर्स 5% इज टू बी क्रिएटेड. कशावरती काढायचं, डेटर्सवरती, बरोबर. RDD म्हणजे ॲक्च्युली काय केलं आहे त्याने, डेटर्स म्हणजे आपण समोरच्याला काय केलेलं आहे, उधारी दिलेली आहे, बरोबर. ते डाऊटफुल डेब्समध्ये कन्वर्ट केली. डाऊटफुल डेब्स म्हणजे भेटतील अशी आशा, म्हणजे भेटणार नाहीत अशी आपण आशा बाळगवतो. 99% ते आपल्याला भेटणार नाहीत म्हणून. तर किती पर्सेंट सांगितले ते 5%. मग काय होणार, ते डेटर्समधून पहिला इफेक्ट डेटर्समधून मायनस, बरोबर, आणि सेकंड इफेक्ट बॅड डेट्समध्ये प्लस होणार, बरोबर ना. बॅड डेट्स वाढले की नाही आपले, बॅड डेट्स म्हणजे पैसे डुबले. ओके. मग आता डेटर्समधून मायनस म्हणजे पहिलं टिक करून घ्यायचं डेटर्सला, बरोबर. आता बॅड डेट्स नाही आहे त्यामुळे बॅड डेट्सला टिक करू शकत नाही आपण. तर पुढे काय, आउटस्टँडिंग वेजेस 800. आता आउटस्टँडिंग असल्याच्या नंतर मी तुम्हाला ॲडजस्टमेंटचा फॉर्मॅट मी एक्सप्लेन केलेला आहे, तुम्हाला सांगितलं आउटस्टँडिंग असल्याच्या नंतर काय होतं, प्लस होतं. तर इफेक्ट कसं जातं बघा, पहिलं काय येणार, वेजेसमध्ये काय होणार, प्लस होणार, आणि दुसरी इफेक्ट लॅबिलिटीला, बरोबर. तर वेजेसला आपण टेक करून घेणार आहोत. ओके. नेक्स्ट काय आहे, 6,000 इन गुड्स 6,000 वेअर परचेस. 6,000चे गुड्स परचेस केले होते ऑन क्रेडिट, म्हणजे उधारीवरती, बट नो एंट्री वॉज फाउंड द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजे एंट्री केलेली नाही. म्हणजे काय झालं, ते अनरेकॉर्डेड परचेस झालं. मग अनरेकॉर्डेड परचेस असेल तेव्हा काय होतं, परचेसमध्ये पहिला इफेक्ट जाणार प्लस होणार, आणि सेकंड इफेक्ट काय होणार, क्रेडिटर्समध्ये प्लस. उधारीवरती आपण घेतलेलं होतं, एंट्री नाही केली म्हणजे, बरोबर. मग परचेसला टिक करायचं आणि क्रेडिटर्सला टिक करायचं, बरोबर. ओके. म्हणजे आपलं आता म्हणायला गेलं तर 6च्या 6 ॲडजस्टमेंट एक्सप्लेन करून झालेल्या आहेत. तुम्हाला समजलेल्या असतील या ॲडजस्टमेंट कशा टिक केल्या आहेत आणि कुठल्या इफेक्ट कुठे कुठे जातात, दोन इफेक्ट. तर आता आपण कुठले कुठले कॉलम करायचे आहेत ते बघूया, बरोबर. पहिला कॉलम करणार आपण ट्रेडिंग अकाउंट्स, दुसरा कॉलम करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स, तिसरा कॉलम करणार आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स, आणि चौथा कॉलम बॅलन्स शीटचा, बरोबर. तर आता परत स्टार्टिंगला या पहिली एंट्री कुठची आहे, परचेसची. तर परचेसची एंट्री कुठे टाकायची आपल्याला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याला खाली लाईन केलेली आहे आणि परचेस रिटर्न पण आहे, बरोबर की नाही. तर आपण त्याला काय करणार आहोत, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला अमाऊंट कुठे टाकली, इनरला टाकली. का, कारण आपण त्याला लाईन मारली होती, ॲडजस्टमेंट आहे त्याची, बरोबर. त्याला काय करायचे, आपल्याला जागा सोडायचे. नेक्स्ट काय आहे, ट्रेड एक्सपेन्सेस कुठे टाकलेला आहे आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, बरोबर.
टू ट्रेड एक्सपेन्सेस आउटरला, कारण त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. नेक्स्ट आहे सॅलरी. सॅलरी कुठे जाते? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, बरोबर. टू सॅलरीज 4500 आउटरला, ॲडजस्टमेंट नाही आहे. नेक्स्ट काय? वेजेस अँड सॅलरी. पहिला वर्ड कुठला आला आहे? वेजेस. जर सॅलरी अँड वेजेस असतात तर प्रॉफिट अँड लॉसला गेला असता, पण पहिला कुठला वर्ड आला आहे? वेजेस. तर वेजेस अँड सॅलरी, पहिला वेजेस आला तर कुठे टाकायचं त्याला? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तर त्याला टिक केलेले आपण, म्हणजे त्याला जागा सोडायची आहे. अमाऊंट कुठे टाकायची? इनरला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, बरोबर. त्याच्यानंतर काय आहे? ॲडव्हर्टाइजमेंट, बरोबर. आता ॲडव्हर्टाइजमेंट ब्रॅकेटमध्ये 2 इयर्स दिले आहे. ॲडव्हर्टाइजमेंट जाते कुठे? प्रॉफिट अँड लॉसला, डेबिट साईड. म्हणजे इथे 2 इयर्सची ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट 4000 दिलं आहे, पण आपल्याला जे अकाउंट तयार करायचं आहे ते एकाच वर्षाचं करतो आहे आपण. तर आपल्याला किती वर्षाचंच काढायचं आहे? फक्त 1 इयर्सचं. पण इथे दिलं आहे किती? 2 इयर्सचं. मग काय करावं लागेल आपल्याला? 1 वर्षाचं मायनस करायचं. ते कसं करायचं ते बघूया आपण. तर ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट 2 इयरची 4000, बरोबर. म्हणजे 1 इयरची किती असणार आहे? ऑब्वियसली 2000 असणार, बरोबर, हो की नाही. मग मायनस किती करावं लागतील? 2000. मग आता दुसरा 2 इफेक्ट कुठे जाणार? तर पहिला इफेक्ट काय होणार? ॲडव्हर्टाइजमेंटमधून मायनस होणार, बरोबर. आणि दुसरा इफेक्ट ॲसेट्समध्ये. एंट्री करून टाकूया. ॲडव्हर्टाइजमेंट 4000, त्याच्यातून 2000 मायनस केले. आउटरला अमाऊंट किती आली? 2000. आता मायनस केलेली अमाऊंट, सेकंड इफेक्ट कुठे जाणार आपला? ॲसेटला, बरोबर. त्याचे नेक्स्ट सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न काय होतं? सेल्समधून मायनस होतं, पण सेल्सची अमाऊंट आपण आधी माहिती नाही आपल्याला, म्हणून फक्त सेल्स लिहायचं, अमाऊंट नंतर लिहूया आपण. सेल्स रिटर्न मायनस केला किती? 8000, बरोबर. त्याच्यानंतर फ्री होल्ड प्रॉपर्टी कुठे जातं? ॲसेट्सला, अमाऊंट टाकली, बरोबर. त्याच्यानंतर ऑफिस रेंट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, बरोबर. त्याच्यानंतर मोटर व्हॅन टिक केलेलं आहे ना इथे. जागा सोडायची आहे म्हणजे इनरला, कुठे जाते ती? ॲसेटला, इनरला टाकली. त्याच्यानंतर स्टॉक, ओपनिंग स्टॉक आहे तर कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, बरोबर. त्याच्यानंतर आहे जनरल एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉसला डेबिट साईडला टाकलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर सनरी डेटर्स, ॲडजस्टमेंट आहे, टिक केलं आहे म्हणजे त्याला ॲडजस्टमेंट आहे. कुठे जातं? ॲसेटला, म्हणजे इनरला अमाऊंट टाकायची तिला, बरोबर. त्याच्यानंतर कोल गॅस अँड फ्यूल, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, राईट. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, ओके. त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, ओके. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी, टिक केलं आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. कुठे जाते? ॲसेटला, म्हणजे इनरला अमाऊंट टाकायची, बरोबर. त्याच्यानंतर आहे कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला, बरोबर, राईट. बॅलन्स ब्रॉट डाऊन, कारण कॅपिटल अकाउंटमध्ये कॅपिटल असं मेन्शन नाही करायचं, बॅलन्स ब्रॉट डाऊन मेन्शन करायचं, ओके. त्याच्यानंतर आहे सनरी क्रेडिटर्स, कुठे जातं? लायबिलिटीला, टिक केलेले आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे इनरला अमाऊंट टाकायची लायबिलिटीजला, ओके. त्याच्यानंतर सेल्स, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण अमाऊंट फक्त एंट्री केली होती, अमाऊंट टाकली नव्हती, 1,48,000. तर आता आपण काय करणार आहोत? ते अमाऊंट टाकणार आहोत आणि आपण त्याला काय करूया? टोटल मारून टाकूया. 1,48,000 मधून 8,000 गेले, राहिले किती? 1,40,000, ओके. त्याच्यानंतर काय आहे आपलं? RDD, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साईड, ओके. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल, कुठे टाकले आहे? लायबिलिटीजला, किती? 12,000, कुठे जाते? लायबिलिटीजला, ओके. त्याच्यानंतर आहे परचेस रिटर्न, परचेसमधून मायनस, ओके. याला अजून एक ॲडजस्टमेंट आहे, अनरेकॉर्डेड परचेस, म्हणून याला अजून एक लाईन खाली सोडलेली आहे, ओके. त्याच्यानंतर आता पहिला क्लोजिंग स्टॉकची बघू. आता ॲडजस्टमेंटचे इफेक्ट टाकून द्या, म्हणजे कुठल्या एंट्र्या कुठे जातात हे तुम्ही पाहिलं आहे. आता कशा जातात ते आपण टाकूया. पहिला क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 88,000, कॉस्ट प्राईस ॲट 90,000 मार्केट प्राईस. 88,000 कॉस्ट प्राईस आहे आणि 90
90,000 मार्केट प्राईस आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं काय करायचं आपल्याला, जी लहान अमाऊंट असते तीच अमाऊंट आपल्याला काय करायची आहे, पोस्टिंगमध्ये घ्यायची, इफेक्टमध्ये घ्यायची आहे. तर फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट कुठे जातो, ॲसेट साईडला. बरोबर, राईट. 88,000चं. नेक्स्ट काय आहे आपलं, रुचा अँड जुली विड्रॉ बाय द बिझनेस फ्रॉम द बिझनेस 3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर पर्सनल यूज, म्हणजे स्वतःसाठी वापरले त्याने पैसे. बरोबर. तर फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. बरोबर, टू ड्रॉविंग. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, डेप्रिशिएट मोटर व्हॅन बाय 5% अँड प्लांट अँड मशिनरी बाय 7%. तर डेप्रिशिएशन तर तुम्हाला इफेक्ट सांगितलेत कुठे कुठे जातात, तर ॲसेट्समध्ये मायनस होता आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. पण अमाऊंट कशा टाकायचे त्या बघूया आपण. तर एंट्री झाली ॲसेट्समधून मायनस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईड. तर पहिलं घेऊया आपण मोटर व्हॅनचं. तर मोटर व्हॅनची अमाऊंट किती पर्सेंट सांगितलं आहे, 5%. बरोबर, 5% डेप्रिशिएशन. तर अमाऊंट किती आहे मोटर व्हॅनची, 40,000. त्याच्यावरती किती पर्सेंट काढायचे आपल्याला, 5%. म्हणजे 40,000 इंटू 5 डिवायडेड बाय 100. आता 100ने पहिलं काय करूया, 40,000ला 5ने 100ला डिवाईड करूया, किती होतात, 20. आता 20ने 40,000ला डिवाईड केल्यानंतर किती होतील, 2,000. म्हणजे तुमचं डेप्रिशिएशन किती आला, 2,000. बरोबर. आता याची इफेक्ट काय होणार, मोटर व्हॅनमधून 2,000 काय होतील, मायनस होतील. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या पहिले अमाऊंट काढली 40,000 मायनस 2,000 आणि 38,000 आउटरला मायनस केले म्हणजे. आणि सेकंड इफेक्ट कुठे टाकले आपण, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. बरोबर, 2,000ची. आता नेक्स्ट आहे मशिनरी बाय 7%. ओके. आता मशिनरीची डेप्रिशिएशन काढायचं आहे. मशिनरीची अमाऊंट किती आहे, 13,800. त्याच्यावरती 7%. बरोबर. मग आता 7 डिवायडेड बाय 100 नाही होत, म्हणजे होतात पण पॉईंट वाईज येतील किंवा थोडंसं डिफिकल्ट. तर आपण थोडंसं सोपं करून करूया. तर पहिलं काय करूया आपण, 13,800 इंटू 7 म्हणजे मल्टिप्लिकेशन 7 करूया आणि त्याला 100ने डिवाईड करूया. म्हणजे पहिला आधी काय करूया आपण, 13,800 इंटू 7 किती होतात, 96,600. मग आता 100ने डिवाईड केल्याच्यानंतर हे 2 झिरो जातील ना, बरोबर की नाही. म्हणजे राहिले किती, 966, 966. म्हणजे तुमचं मशिनरीचं डेप्रिशिएशन किती आलं, 966 रुपये. मग आता काय होणार, मशिनरीमधून मायनस म्हणजे आउटरला अमाऊंट किती आली तुमची, 12,834. मग आता जे डेप्रिशिएशनची जी अमाऊंट आहे ती प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टाकून द्यायची आणि दोघांचं डेप्रिशिएशन आउटरला टाकून द्यायचं. किती आलं, 2,966. ओके. आता नेक्स्ट तर RDD आहे, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, 5% इंटू क्रिएटेड. तर आता डेटसमधून मायनस आणि बॅड डेट्समध्ये काय होतात, प्लस होतात. तर आता पहिली गोष्ट, डेटसची अमाऊंट किती आपल्याला दिली आहे, 62,000. किती पर्सेंट RDD काढायला सांगितलेत, 5%. बरोबर. 5ने काय करायचं, 100ला डिवाईड करायचं, किती येतं, 20ने काय करायचं, 62,000ला डिवाईड केल्याच्यानंतर किती येतं, 3,100. म्हणजे तुमचं RDD 5% किती आला, 3,100. बरोबर. मग आता हे काय करणार, तुमचं डेटसमधून मायनस केले. बरोबर. तर डेटसमध्ये काय करणार आपण, मायनस केले 3,100. तर आउटरला किती आली, 58,900. मग आता जी मायनस केलेली अमाऊंट जी आहे RDDची 3,100 ती बॅड डेट्समध्ये काय होणार, प्लस होणार. तर आता इथे बॅड डेट्सच नाही आहे, तर आपण बॅड डेट्स मेन्शन करून ठेवायचं आणि डॅश करायची, कारण बॅड डेट्स दिलेलंच नाही. आणि त्याच्यामध्ये आपण काय करूया, आपण प्लस करायचं, सॉरी चुकून झालं इथे, प्लस करायची अमाऊंट इथे. ओके. काय करायचं आपल्याला इथे, चुकून मायनस झालं होतं, आपण ते प्लस केलेलं आहोत. मग आता इथे बॅड डेट्सची अमाऊंट डॅश आहे, त्याच्यामध्ये प्लस RDD 3,100. तर किती अमाऊंट टोटलला आली, ऑब्वियसली 3,100. ओके.
त्याच्यानंतर आहे आपलं आउटस्टँडिंग वेजेस. तर आउटस्टँडिंग वेजेस किती आहे 800. तर वेजेसमध्ये आपलं काय झालं प्लस झालं आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटीला. तर आपण वेजेसमध्ये काय करूया आपण त्याला प्लस करूया. टू वेजेस अँड सॅलरी 2800 त्याच्यामध्ये प्लस आउटस्टँडिंग वेजेस 800. मग 2800 प्लस 800 किती होतात 3600. मग आता जी प्लस झालेली जी अमाऊंट आहे आउटस्टँडिंग वेजेसची 800 त्याची सेकंड इफेक्ट कुठे टाकायची आपल्याला लायबिलिटीला. ओके. त्याच्यानंतर आहे 6वी ॲडजस्टमेंट. ओके. आणि आपल्यासाठी ती नवीन आहे सध्या. गुड्स ऑफ 6,000 वेअर परचेस ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इज बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती आहे का की आपण 6,000चे गुड्स परचेस केलेत बट आपल्याला ते माहिती नसल्यामुळे आपण ती एंट्री केलेली नाही. म्हणजे ऑब्विसली ती काय झाली क्रेडिटमध्ये झाली उधारीवरती झाली. तर ऑब्विसली मी नो एंट्री आहे म्हणजे आपल्याला ते काय करावं लागणार परचेसमध्ये ॲड करावी लागणार. तर उधारीवरती मी घेतलं आहे म्हणजे क्रेडिटस म्हणजे माझ्या उधारी पण वाढलं आहे म्हणजे क्रेडिटसमध्ये पण काय होणार ते प्लस होणार. तर पहिली इफेक्ट परचेसमध्ये प्लस आणि सेकंड इफेक्ट क्रेडिटसमध्ये प्लस. तर पहिली एंट्री काय होणार परचेसमध्ये प्लस अनरेकॉर्डेड परचेस 6,000. ओके. मग आता 48,000 मायनस 6,000 प्लस 6,000 अमाऊंट तेवढीच 48,000. सेकंड इफेक्ट क्रेडिटसमध्ये प्लस झाली अनरेकॉर्डेड परचेस 6,000 तिकडची अमाऊंट किती झाली 28,000. ओके. म्हणजे आता आपल्या ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत इफेक्ट पण टाकलेत आपण. आता आपण टॅली कसे करतात ते बघूयात. तर पहिला आपण ट्रेडिंग अकाउंट घेऊया. तर पहिला आपण क्रेडिट साईडची टोटल का मारूया पहिली कारण मोस्टली तरी क्रेडिट साईडची टोटल मोठी असते आणि डेबिट साईडची त्याच्यापेक्षा लहान असते. तर पहिले आपण क्रेडिट साईडची टोटल मारू नंतर डेबिट साईडची. ओके. तर क्रेडिट साईडची 1,40,000 प्लस 5,000 प्लस 88,000 अमाऊंट किती आली 2,33,000. ओके. तर ऑब्विसली दोघांकडे कंपेअर केलं तर 2,33,000च मोठी अमाऊंट आहे. तर दोन्ही साईडला काय करायचं आहे आपल्याला 2,33,000 करायचे. तर आता 2,33,000मधून आपण जर एवढी बाकीच्या अमाऊंट जर मायनस केलं तर अमाऊंट बॅलन्सिंग किती येते 87,100 87,100 बॅलन्स येतो. हा माझा काय झाला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन म्हणजे CD. ओके. मग हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे माझा तो काय करणार मी शिफ्ट करणार कुठे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला कारण कुठल्या साईडला आला आहे डेबिट साईडला आला आहे ट्रेडिंगच्या. तो शिफ्ट कुठे होणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. तर आता प्रॉफिट लॉस अकाउंट घ्यायचं आणि जो बॅलन्स होता तो आपण काय करणार आपण टू बाय ग्रॉस प्रॉफिट BD ब्रॉड डाऊन किती 87,100. इथेसुद्धा आपण ह्या साईडची अमाऊंट टोटल मारूया. 87,100 प्लस 1,200 टोटल अमाऊंट किती आली 88,300. ओके. आणि ऑब्विसली ही अमाऊंट मोठी असल्यामुळे दोन्ही साईडला काय करणार आहोत आपण हीच अमाऊंट टाकायची. आता काय करणार आहोत आपण ह्या साईडला कमी पडत आहेत डेबिट साईडला किती कमी पडत आहेत 66,934 म्हणजे 66,934 रुपये. ओके. मग आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे पार्टनर्स फायनल अकाउंट करतो आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जो नेट प्रॉफिट येईल तो आपल्याला दोघांना वाटायचा आहे. तर दोघांना वाटायचं कसं आपल्याला ऑलरेडी सांगितलं होतं प्रॉब्लेममध्ये की आपल्याला पार्टनर्स कॅपिटल रेशोने काढायचं आहे. कॅपिटल रेशोने आपल्याला दोघांना वाटायचं आहे. तर काढूया म्हणजे वाटायचं कसं ते बघूया आपण डिवाईड कसं करायचं ते. तर अमाऊंट आहे नेट प्रॉफिटची 66,934. आता रेशो कसं काढायचा कॅपिटल रेशो सांगितलं आहे म्हणजे अमाऊंट आहे कॅपिटलची 80,000 आणि 40,000 म्हणजे रुचाची 80,000 आहे आणि जुलीची 40,000. मग आता याला डिवाईड करायचं सेम 0 कट होणार म्हणजे 8 आणि 4 राहिले सॉरी. त्याच्यानंतर 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8 म्हणजे आपला रेशो आला काय आला 2:1 म्हणजे 2:1. ओके. आता या रेशोने आपण दोघांना तो नेट प्रॉफिट वाटून टाकूया. पहिलं रुचाचं घेऊया. नेट प्रॉफिट किती 66,934 इंटू 2 डिवायडेड बाय 3. आता 3 कसे आले सांगतो बघा. 2 हे रुचाचंच असणार आहे. पहिलं रुचाचं नाव आहे म्हणजे 2 is 1. 1 ही कोणाचे आहे जुलीचं. आता 3 कसे आले 2 + 1 किती होतात 3 होतात. ओके. मग आता ह्यांना डिवाईड करूयात. पहिल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया बरोबर
आणि डिवाइड बाय 3 करूया. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर गुणाकार केल्यावर जर गुणाकार किती येतो 1,33,868 रुपये. बरोबर. आता ह्याला जर 3ने डिवाइड केलं तर एवढं आन्सर येतं. पण आपल्याला पॉईंट वाईज करायचं नाही तर ते पॉईंट काढून टाकायचं आहे. तर पॉईंटची संख्या पॉईंट काढून टाकला तर अमाऊंट किती आली 44,623. परत एकदा रिपीट करतो मी. रुच्यात आपलं ओव्हरऑल कॅपिटल नेट प्रॉफिट किती आलं आहे 66,934. बरोबर. त्याने काय करायचं रेशोने डिवाइड करायचं. मग रेशो काय 2/3 म्हणजे 2/3. ओके. तर आता पहिला 2ने 3ला डिवाइड होऊ मोस्टली तरी करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. मग त्यासाठी काय करूया आपण पहिलं 66,934चा गुणाकार 2ने गुणूया त्याला. म्हणजे 2ने मल्टिप्लिकेशन करायचं. मग 2ने मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर त्याचं आन्सर किती आलं आपलं 1,33,868 म्हणजे 868. बरोबर. मग त्यानेच आपण काय केलं 3ने डिवाइड केलं. तर 3ने डिवाइड केल्याच्या नंतर किती आलं 44,622.66667. बरोबर. तर आता तो पॉईंट काढून टाकल्याच्या नंतर काय होणार जी पहिली जी अमाऊंट आहे ती 1ने वाढणार म्हणजे 2च्या जागी किती होतील 3 होतील म्हणजे 44,623 होतील. म्हणजे रुच्याचं नेट प्रॉफिट किती आलं 44,623. ओके. तर आता आपण काढायचं आहे जुलीचं कॅपिटल नेट प्रॉफिट तर जुलीचं 66,934 × 1 रेशो आहे डिवायडेड बाय 3. बरोबर. तर सेम तसंच डिवायडेड बाय 3 केलं. राईट. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 66,934 × 1 केल्याच्या नंतर मल्टिप्लिकेशन ऑब्वियसली 66,934च येणार कारण एकाने मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर तेवढंच येतं. तर आता परत 3ने काय करायचं डिवाइड करायचं आहे त्याला 66,934ला. तर आन्सर किती येतं त्याचं 22,311.3333. ओके. आता पॉईंट काढायचं आहे. आता ही जी संख्या आहे तशी टाकायची 22,311. ओके. म्हणजे आपला नेट प्रॉफिट रुच्याचा किती आला आहे 44,623 आणि जुलीचा किती आलेला आहे 22,311. आता नेट प्रॉफिट जो आला आहे तो आपण काय करूया नेट प्रॉफिट ट्रान्सफर कॅपिटल अकाउंटमध्ये पहिला इथे टाकूया 44,623 आणि 22,311. ओके. मग आता ह्याला काय करायचं नेट प्रॉफिटला शिफ्ट करायचं इकडे डेबिट साईडला तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. ओके. मग आता इथे सुद्धा तेच करायचं आहे. पहिला आपण काय करूया रुच्याचे टोटल मग 80,000 + 44,000 किती होतात 1,24,623. ओके. आणि याच्यानंतर ह्यांची टोटल 1,24,623 कारण ही अमाऊंट मोठी आहे. बरोबर. मग आता कमी किती पडत आहेत 1,21,623 म्हणजे 1,24,623 मधून 3,000 मायनस झाले. आन्सर किती आला 1,21,623. ओके. आता आपण जुलीचं घेऊया 40,000 + 22,311 किती होतात 62,311. तर मोठी अमाऊंट हीच आहे 62,311. तर 62,311 मधून 2,000 लेस झाले तर आन्सर किती आहे 60,311. तर हा बॅलन्सिंग फिगर आली म्हणून इथे नाव लिहिलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. मग हा जो बॅलन्स क्रेडिट डाऊन आहे तो आता आपल्याला लॅबिलिटीला शिफ्ट करायचा म्हणजे बॅलन्स शीटमध्ये. बरोबर. कॅपिटल लिहायचं रुचा अँड जुलीचं अमाऊंट टाकल्या दोन्ही पण. ओके. आणि टोटल मारली तर अमाऊंट किती आली 1,81,934. तर आपण पहिल्यांदा आपण ॲसेट साईडची टोटल मारूया 23,000. बरोबर. त्याच्यानंतर 38,000 त्याच्यानंतर 58,900 त्याच्यानंतर 12,834 त्याच्यानंतर 2,000 त्याच्यानंतर 88,000. टोटल अमाऊंट किती आली 2,22,734. ओके. याच्यानंतर लायबिलिटी साईडची 1,81,934 त्याच्यानंतर 28,000 नंतर आहे 12,000 त्याच्यानंतर 800 ह्याची पण थोडी किती आली 2,22,734.
734. अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे, आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. खूप सोपं आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. थोडंसं नवीन आहे तुमच्यासाठी, कारण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे आपण, बरोबर. आणि व्हिडिओ प्रॉपर बघितल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच समजेल. जर त्याच्यामध्येही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारा. याच्यानंतर मी तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम मी देणार आहे, अजून काय आपण सॉल्व करणार आहोत. हा प्रॉब्लेम तुम्हाला नक्की समजला असेल. थँक्यू.